नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण 1857च्या उठावावरील आयोगाने विचारलेले प्रश्न पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका। प्रश्न क्रमांक पहिला, खानदेशातील भिल्लांनी ब्रिटिश राजवटीस विरोध केला होता कारण एक आहे उत्तर भारतातील उठावाच्या घटनापासून सातपुडा विभागातील भिल्लांना प्रेरणा देणे, एकदम बरोबर आहे। दुसरा आहे 1857च्या उठावाचा फायदा घेऊन भागोजी नाईक व काझीसिंग नाईक उठावात सामील झाले, एकदम बरोबर आहे। काझीसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी सरकारी खजिना व पोस्ट जाळे, हे पण एकदम बरोबर आहे। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल की पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व। दुसरा प्रश्न आहे 1857च्या उठावात दडपण्यासाठी महाराष्ट्रातील कोणत्या राजकर्त्यांनी इंग्रजांना मदत केली होती? अ आहे पेठचा राजा भगवंतराव निळकंठ, नाही यांच्यावर तर आरोप ठेवून बंडखोरीचे त्यांना फाशीची शिक्षा दिलेली होती। श्रीमंत मालोजीराव सावंत, नाही। नानासाहेब पेशवे सुद्धा 1857च्या उठावात होते आणि उठावकर्त्यांच्या विरोधात म्हणजेच इंग्रजांना मदत करणाऱ्या एकमेव होत्या नागपूरच्या बाकाबाई भोसले। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला डी फक्त देता येईल, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 3, 1857च्या उठावाचे नेतृत्व भिल्लांच्या कोणत्या नेत्यांनी केले होते? तर भिल्लांचे नेते होते काझीसिंग, मोहशिया नाईक, भीमा नाईक, हे तिघजण होते, नागोजी नाईक नव्हते। म्हणजे ABC, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। यानंतर प्रश्न क्रमांक 4, हा प्रश्न जोडायला हवा आहे। एकीकडे उठावाचं केंद्र आणि दुसरीकडे नेतृत्व दिलेलं आहे। यावर आयोग वारंवार प्रश्न विचारतो, त्यामुळे हे नेतृत्व आणि उठावाचं केंद्र ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या। कोल्हापूर होतं चिमासाहेब, जमखिंडीचे अप्पासाहेब पटवर्धन, औरंगाबादचे फिदा अली आणि नरगुंदचे बाबासाहेब भावे। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल अ ला 2, ब ला 1, क ला 4 आणि ड ला 3, म्हणजेच पर्याय क्रमांक 2। यानंतर प्रश्न क्रमांक 5, डॅश डॅशचे राजे भगवंतराव यांना 20 मे 1857 रोजी ब्रिटिशांनी त्यांनी बंडखोरांना मदत केली असा आरोप ठेवून फाशी दिली, तर ते होते पेठचे। कुठले होते? पेठचे। मी अगोदरच्या एका प्रश्नात सांगितला होता, पेठचा राजा भगवंतराव निळकंठ। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। यानंतर प्रश्न क्रमांक 6, 1857च्या उठावाविषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? अ आहे भोरचे पंत सचिव चिमाजीराव रघुनाथ यांनी रंगो बापूजी गुप्ते यांना विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले, एकदम बरोबर आहे। भोरचे जे पंत सचिव होते चिमाजीराव रघुनाथराव प्रथम यांनी रंगो बापूजी गुप्ते यांना विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केलं होतं। त्याचबरोबर ब आहे नागपूरच्या भोसले घराण्यातील राणी बाकाबाई यांनी बंडवाल्यांना पाठिंबा दिला होता। आत्ताच आपण मागच्याच प्रश्नात पाहिलं होतं की त्यांनी इंग्रजांना पाठिंबा दिला होता 1857चा उठाव दडपण्यासाठी, म्हणजे ब चुकीचं आहे। त्यानंतर क आहे कोल्हापूरच्या छत्रपतींच्या घराण्यातील चिमासाहेब उठावात सामील झाले होते, हे एकदम बरोबर आहे। त्यानंतर रंगो बापूजी गुप्ते यांचे चिरंजीव सीताराम पंत व सावंतवाडीचे रामजी शिरसाळ यांनी उठाव केला होता। म्हणजे अ, क, ढ, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। यानंतर प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रातून अंदमानावर पाठवलेल्या कैदी व त्याच्या राहण्याच्या ठिकाणाच्या योग्य जोड्या. हा प्रश्न खूप वेळा रिपीट होत आहे, त्यामुळे हा प्रश्न मोस्ट ऑफ द टाइम रिपीट होत असल्यामुळं तुम्ही लक्षपूर्वक पहा आणि लक्षात ठेवा। अ आहे अधुरिया, अधुरिया हा खानदेश यावल इथला होता। त्यानंतर पांडू
भरोंजी हा नगरचे होते, अहमदनगरचे. त्यानंतर धर्मासुधान हे पंढरपूरचे होते आणि धोंडी बिरबल हे नाशिकचे होते. आता अ ला 2, ब ला 1, क ला 4 आणि ड ला 3 असा पर्याय कुठला आहे? तर पर्याय क्रमांक 2. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतरचा सुद्धा असाच प्रश्न आहे. 1857 प्रश्न क्रमांक 8. 1857च्या उठावानंतर कैदेतून महाराष्ट्रातून कैदी अंदमानाला पाठवले होते, त्यांच्या गावाच्या जोड्या लावा. मी म्हटलं ना या प्रश्नांवर बार प्रश्न व्हायलेत, त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता यादू बागल हे पंढरपूरचे होते आणि अजून कुठले होते? तर धर्मासुदान हे सुद्धा पंढरपूरचे होते. त्यानंतर भिका लकामा हे नाशिकचे होते. नाशिकचे आणखीन दुसरं कोण होते? बिरबल होते, धोंडी बिरबल हे नाशिकचे होते. त्यानंतर अण्णू नथू हे बॉम्बे म्हणजे मुंबईचे होते आणि बबन जुलमाल खान हे साताऱ्याचे होते. म्हणजे अ ला 1, ब ला 2, क ला 4 आणि ड ला 3 असा पर्याय कुठला आहे? तर पर्याय क्रमांक 3. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 9. इथे सुद्धा जोड्या लावाच आहेत. 1857च्या उठावाची केंद्रे आणि तेथील नेते असं विचारलेलं आहे. तर पेठ, आता पेठच्या मागच्या एका प्रश्नात बघितलं होतं आपण, भगवंतराव कोळी हे होते पेठचे राजा, म्हणून अ ला 4. त्यानंतर नरगुंद, नरगुंदचे कोण होते? तर नरगुंदचे होते बाबासाहेब भावे. त्यानंतर जमखिंडी, आता जमखिंडीचे रामचंद्र पटवर्धन हे सर्वांनाच पाठ असतात. सोलापूरचे व्यंकय्या नाईक, बळवंत बेहेरी हे पण पाठ असतात, कारण हे सुद्धा युज्युअल आहेत सगळे नेते. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे अ ला 4, ब ला 3, क ला 2 आणि ड ला 1 म्हणजेच पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 10. नागपूरजवळ कामठी व टाकळी येथे कंपनीच्या फौजा होत्या. त्यातील काही शिपाई 13 जून 1857 रोजी बंड पुकारायचे ठरविले. कधी ठरला होता बंड? 13 जून 1857चा. पण त्या बंडाचे सूत्रधार कोण होते? आता 13 जूनला जेव्हा आपण 1857ला उठाव करायचं ठरलं होतं, तर त्या बंडाचे प्रमुख कोण होते? तर ते होते इनायतुल्ला खान, विलायत खान, नवाब कादर खान आणि दीदार खान. हे यावर आयोगाने अगोदर एकदा प्रश्न विचारलेला आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 11. 1857च्या संग्रामाची तारीख किती होती निश्चित केलेली? तर ती होती 31 मे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 12. 1857च्या कोल्हापुरातील उठाव खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्याने दडपून टाकला होता? तर ते होते जेकब. कोल्हापूरचा उठाव दडपून टाकणारे जेकब होते, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ फक्त. यानंतर प्रश्न क्रमांक 13. इसवी सन 1857 मध्ये गाजीसिंग व डॅश डॅश हे दोन्ही भिल्ल नेते एक झाले व त्यांनी सुमारे 1,500 भिल्लांची फलटण उभी केली. गाजीसिंगाबरोबर कोण होते? तर भीमा नाईक. हे दोघं जण भिल्ल एक होऊन 1857च्या उठावात एक पलटण तयार केलेली होती. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणते राज्य गैर राजकारभाराचे निमित्त करून ब्रिटिशांनी खालसा केले? तर ते होतं अवध राज्य, ज्याचा गैरकारभार सांगून ब्रिटिशांना खालसा केलेलं होतं. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 15. 1857च्या उठावात नाशिक जिल्ह्यातील कोणत्या भागात कोळी लोकांनी उठाव केला? तर नाशिक जिल्ह्यामध्ये पेठ, सुरगाणा आणि हर्सूल या भागामध्ये 1857च्या उठावामध्ये कोळी लोकांनी उठाव केलेला होता. म्हणजेच अ, ब, क असं उत्तर कुठं आहे? पर्याय क्रमांक 4. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 16. रंगो बापूजी गुप्ते यांना कोणी विश्वासघाताने इंग्रजांना
हवाली केलं तर ते होते कृष्णाजी सदाशिव शिंदकर, म्हणजेच अ. म्हणजे पर्याय क्रमांक 2 फक्त या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 17, 1857च्या उठावात. आता आपल्याला असं विचारलं यांनी की बंडाचे सूत्रधार कोण होते, किंवा या प्रश्नामध्ये या अगोदर एक बंडाचे सूत्रधार कोण म्हणून असाच प्रश्न विचारलेला होता. तर आहे इनायतुल्ला खान, विलायत खान, नवाब खादर व दीदार खान यांना फाशी दिली. एकदम बरोबर आहे. ह्यांनी भाग घेतला होता म्हणून यांना फाशी दिलेली होती. बापूराव या जमीनदारास इंग्रजांनी फाशी दिलेली होती, हे पण बरोबर आहे. म्हणजे आहे रंगो बापूजी गुप्ते यांना ब्रिटिशांनी फाशी दिली होती. नाही, त्यांना फाशी दिली नव्हती. त्यांना विश्वासघातानं कृष्णाजी सदाशिव शिंदकर यांनी पकडून दिलं होतं. आणि ब बरोबर, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आणि ब एकदम बरोबर, क चुकीचं आहे. पैकी कोणत्या ठरावाचा समावेश 1936च्या फैजपूर अधिवेशनाचा नव्हता म्हणून विचारलेला आहे. हे आहे 1935च्या कायद्याला संमती देण्यात आली, हा नव्हता. त्यानंतर बी आहे 13 कलमी कार्यक्रम मंजुरी देण्यात आली. हो, 1936च्या फैजपूर अधिवेशनामध्ये 13 कलमी कार्यक्रमाला मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यानंतर सी आहे घटना परिषद बोलवण्याची मागणी करण्यात आली, हे पण बरोबर आहे. त्यानंतर डी आहे सावकारी शोषणाच्या धोरणाचा निषेध करण्यात आला, हे नव्हतं. म्हणजे ए आणि डी, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ए आणि डी बरोबर आहेत, कारण हे दोन्ही विधाने फैजपूर अधिवेशनातील नाही आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, 1922मध्ये चितगाव येथे भरलेल्या प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्षपद डॅश यांनी भूषविले. त्या होत्या वसंती देवी दास. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वसंती दास यांनी 1922मध्ये चितगाव येथे भरलेल्या प्रांतिक काँग्रेसच्या अधिवेशनाचं अध्यक्षस्थान स्वीकारलेलं होतं. यानंतर प्रश्न क्रमांक 3, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला खालील युरोपियन नेते हजर होते. आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन म्हटलं की सर ॲलम ह्यूम तर येतातच, पण हेनरी कॉटन आणि विल्यम वेटरबर्न हे सुद्धा येतात. त्यामुळं हे 3 अ, ब, क असा पर्याय कुठं आहे, तर तो आहे पर्याय क्रमांक 3. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 4, कोणत्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात 2 गटात पुन्हा एकत्र आले. आता जेव्हा 1916ला लखनौचं अधिवेशन झालं, तेव्हा जी 1907मध्ये फूट पडली होती सुरत अधिवेशनात, ते 1916ला परत एकत्र आले. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लखनौ अधिवेशन 1916, हे लक्षात ठेवा. यानंतर प्रश्न क्रमांक 5, यामध्ये आपल्याला जोड्या लावा विचारलेला आहे. एकीकडे काँग्रेसच्या अधिवेशनाचे स्थळ व त्यांच्या अध्यक्षाच्या नावाच्या जोड्या लावायच्या आहेत. तर प्रथम अधिवेशन हे मुंबईला भरलं, संस्कृत विद्यालय, आणि त्याचे अध्यक्ष कोण होते, तर उमेशचंद्र बॅनर्जी. दुसरं अधिवेशन कलकत्त्यात झालं, तर त्याचे अध्यक्ष कोण होते, तर दादाभाई नौरोजी. त्यानंतर तिसरं अधिवेशन परत मद्रासला झालं, त्याचे अध्यक्ष कोण होते, तर बद्रुद्दीन तय्यबजी. चौथं अधिवेशन जे की 1888ला झालं, ज्या अलाहाबाद येथे ज्याला जागा भेटू नये म्हणून लॉर्ड डफरीन यांनी प्रयत्न केले होते आणि त्याचे अध्यक्ष होते जॉर्ज यूल. मग आपल्याला सांगता येईल की अ ला 3, ब ला 4, क ला 2 आणि ड ला 1, म्हणजेच असा पर्याय कुठला आहे, तर तो आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 6, लंडन इंडिया सोसायटीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते, तर ते होते दादाभाई नौरोजी. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 7, 1 नोव्हेंबर 1866 रोजी स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशन संस्थेचे उद्देश काय होता, तर
त्या संस्थेचा एकच उद्देश होता, तो म्हणजे लोकशिक्षण. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क फक्त. यानंतर प्रश्न क्रमांक 8. 18 नोव्हेंबर 1899 रोजी दिनछा ओछा यांनी दादाभाई नौरोजींना पत्र लिहून काँग्रेसच्या अपयशाची मीमांसा केली. आता काय काय होतं त्या पत्रामध्ये असं आपल्याला या प्रश्नात विचारलेलं आहे. तर पहिलं आहे आहे काँग्रेसचे कार्य सतत न चालणे, हे बरोबर आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की नेत्यांनी फावल्या वेळातील उद्योग म्हणून राजकारणाकडं पाहिलेलं आहे, हे पण एकदम बरोबर आहे. त्यानंतर आहे आम्ही केवळ भुंकतो, चावा घेत नाही, म्हणजे मवाळ गटाचा जास्त प्रभाव होता काँग्रेसवर, त्यामुळं हे वाक्य एकदम बरोबर आहे. क तर बरोबर आहे. पाहूत क्रांतीच्या मार्गाचा अनुसरणला पाहिजे, हे मात्र सुचविलं नव्हतं. त्यांनी फक्त सांगितलं होतं की काँग्रेस सतत कार्य करत नाही. त्याचबरोबर काँग्रेस फक्त डिसेंबर महिन्यात जे काही अधिवेशन मोस्ट ऑफ द टाईम डिसेंबर महिन्यातच भरत होतं, त्यामुळं ते पण फावल्या वेळातील उद्योगच आहे म्हणून सांगितलं होतं. आणि आम्ही फक्त भुंकतो, चावत नाही, म्हणजे मवाळ गटाचा प्रभाव असल्यामुळं हे त्यांनी दादाभाई नौरोजी यांना सांगितलं होतं, दिनछा ओछा यांनी. म्हणजेच क असा पर्याय कुठं आहे, तर तो आहे पर्याय क्रमांक 3. यामध्ये त्यांनी क देण्याऐवजी असं दिलेलं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 9. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनात कोणते ठराव संमत करण्यात आले, तर ते होते इंडियन काउन्सिल म्हणजेच भारत मंडळ रद्द करावं आणि त्यानंतर लष्करी खर्च वाढविण्यात येऊ नये, असे 2 जे काही ठराव होते ते राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनात संमत करण्यात आलेले होते. म्हणजे क आणि ड असं याचं उत्तर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 10. भारतीय राष्ट्रीय सभेच्या इसवी सन 1887च्या मद्रास अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, तर ते होते बद्रुद्दीन तय्यबजी. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल की पर्याय क्रमांक 1 1887च्या मद्रास अधिवेशनाचे अध्यक्ष बद्रुद्दीन तय्यबजी होते. यानंतर प्रश्न क्रमांक 11. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 4थे अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले, तर ते झाले होते अलाहाबाद या ठिकाणी. एक ट्रिक आहे बक मई बक म्हणजे म्हणजे बॉम्बे, क म्हणजे कलकत्ता, म म्हणजे मद्रास, म म्हणजे मुंबई आणि ई म्हणजे इलाहाबाद म्हणजे अलाहाबाद. म्हणजेच 4थं अधिवेशन कुठं आहे, तर अलाहाबाद हे ठिकाणी. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल आपल्याला पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 12. 28 डिसेंबर 1885 रोजी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात कोणते इंग्रज अधिकारी हजर होते, तर ॲलन ह्यूम तर होतेच, कारण त्यांनीच स्थापना केलेली आहे काँग्रेसची सेफ्टी वॉल म्हणून. त्यानंतर हेनरी कॉटन व विल्यम वेडनबर्ग हे तिघंही उपस्थित होते. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 सांगता येईल. आणि पहिल्या अधिवेशनात किती सदस्य उपस्थित होते, तर ते होते 72. ही पण गोष्ट लक्षात ठेवायची, यावर पण आयोग प्रश्न विचारत असतो. यानंतर प्रश्न क्रमांक 13. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या बनारस येथे भरलेल्या 21व्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, तर ते होते गोपालकृष्ण गोखले. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 14. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेची मूलभूत उद्दिष्ट्य सांगितली, ती कोणती? आता कुठली मूलभूत उद्दिष्ट्य सांगितले या प्रश्नात विचारले, तर त्यांनी सांगितलं होतं की राष्ट्रीय भावना, त्याचबरोबर ऐक्य भावनेचा विकास व दृढीकरण ह्या गोष्टी सांगितल्या होत्या. म्हणून आपल्याला असं सांगता येईल की या ब आणि ड म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब आणि ड. यानंतर प्रश्न क्रमांक 15. खालील घटना कालानुक्रमे सुयोग्य पर्याय निवडा. आता लखनौ करार कधी झाला होता, तर 1916, ज्यामध्ये ऐक्य
झालं होतं आणि फूट केव्हा पडली होती 1907 सुरत काँग्रेस येथे. त्यानंतर होम रूल चळवळ ही 1916मध्येच झाली होती, पण ती लखनौ कराराच्या अगोदर झालेली होती. त्यानंतर ड आहे काँग्रेस लोकशाही पक्ष, हा तर शेवटी स्थापन झालेला पक्ष होता. म्हणून आपल्याला असं सांगता येईल की क म्हणजे सुरत 1907, ब लखनौ करार, अगोदर होम रूल चळवळ, नंतर लखनौ करार आणि नंतर काँग्रेस लोकशाही पक्ष म्हणजेच पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल. यानंतर 16वा प्रश्न आहे, काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले होते? तर ते होतं अलाहाबाद 1888. लॉर्ड डफरिन यांनी सुरुवातीला तर यांना सेफ्टी वॉल वाटलं, पण नंतरच्या काळामध्ये आक्रमक बनत चाललंय काँग्रेस असं वाटलं आणि त्यांनी 1888च्या अलाहाबाद येथील अधिवेशनात जागा मिळू नये म्हणून प्रयत्न केलेले होते. आज आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा.